नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये पुन्हा एकदा शेअर मार्केटल्या घडामोडी आपण बोलणार आहोत. याचं कारण पुन्हा एकदा बाजार जो आहे तो 60,000च्या आसपास आपल्याला बघायला मिळतोय. मध्ये थोडंसं वाटलं होतं की थोडीशी जास्त करेक्शन येते की काय, जास्त निर्देशांक आपल्याला किंवा जास्त घसरतोय की काय बाजार, असं वाटत होतं. पण पुन्हा एकदा 60,000च्या आसपास सेटल झालेलं दिसतोय. वर्ष सरत आलेलं आहे. गुंतवणूकदारांचा कल काय सांगतोय याचं कारण आता आपण अनलॉकच्या फेजमध्ये आहोत. कोरोनाची आकडेवारी कमी होतीये. थोडेसे उद्योगधंदे देखील चांगल्या पद्धतीने मार्गी लागताना आपल्याला बघायला मिळतात. या सगळ्या बॅकग्राऊंडला आत्ता गुंतवणूकदारांचा कल नेमका काय सांगतो आणि आता जवळपास अगदी 1.5 महिनाच उरलेला आहे वर्ष सरण्याच्या या 2021चं वर्ष सरण्याच्यासाठी. तर या बॅकग्राऊंडला आत्ता आपण कसं बघायचं या शेअर मार्केटमधल्या घडामोडींकडे निखिल नाईक सर आपल्यासोबत आहेत, गुंतवणूक सल्लागार आपले. त्यांचं स्वागत करूया. आणि जसं मी म्हटलं की ही आकडेवारी फार इंटरेस्टिंग आहे, फार महत्त्वाची आहे. तर ती आपण आधी बघूया आणि मग आपण सरांना याबद्दल विचारूया. तर सगळ्यात सुरुवातीला आपण सरत्या आठवड्यातली शेअर बाजाराची आकडेवारी काय सांगते ती बघूया. 8 नोव्हेंबर आकडा होता 60,545, 60,433. 9 नोव्हेंबरचा आकडा. त्यानंतर 10 नोव्हेंबर 60,352 आकडेवारी होती. 11 नोव्हेंबर 59,919 ही आकडेवारी होती. त्यानंतर 12 नोव्हेंबर 60,686 ही आकडेवारी आपल्याला बघायला मिळालेली होती. त्यामुळे 11 नोव्हेंबरचा अपवाद वगळता 60,000च्या आसपास शेअर मार्केट राहिलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणखी एक आकडेवारी आपण बघूया आणि मग पुढे जाणार आहोत. या वर्षभरातली आकडेवारी म्हणजे जानेवारी ते ऑक्टोबर शेअर मार्केटमधला निर्देशांकाचा प्रवास कसा राहिलाय. जानेवारीला 46,286 आकडेवारी होती. फेब्रुवारीत 49,000, मार्चमध्ये देखील 49,000, मग एप्रिलमध्ये पुन्हा 48,000, मेमध्ये 51,000च्या आसपास, जूनमध्ये 52,000, जुलैत देखील 52,587, ऑगस्टमध्ये 57,000, सप्टेंबरमध्ये 59,000 आणि ऑक्टोबरला देखील 59,000च्या आसपास. आणि आताची स्थिती अशी आहे की नोव्हेंबरच्या 15 तारखेच्या आसपास म्हणजे अर्धा नोव्हेंबर सरत आलाय आणि आता आकडेवारी आता आपण बघितली 60,000च्या आसपास. या सगळ्याबद्दल आता आपण निखिल नाईक सरांना बोलता करणार आहोत आणि तुम्ही देखील एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर तुमचे प्रश्न विचारा या सगळ्या संदर्भातले की नेमकं कशी पावलं आता तुम्ही टाकायची. नाईक सर, ही आठवड्याभरातली आकडेवारी जर आपण बघितली तर कसं बघायचं या पुढच्या प्रवासाकडे, कारण हे 15 दिवस आणि पुढचा महिना वर्ष संपणार आहे. ॲब्सोल्युटली अश्विन, जर आपण बघितलं की आठवड्याच्या सुरुवातीला पासून मार्केटमध्ये घसरण होत होती आणि त्यानंतर त्या घसरणीनंतर आपल्याला बघायला मिळालं की कुठेतरी मार्केट्सने शेवटच्या दिवशी आठवड्याच्या पूर्ण रिकव्हरी करताना आपण बघितलं. आता त्याला 2-3 कारणं असू शकतात. एक म्हणजे पहिलं कारण जे मी नेहमी सांगतो, मार्केट्स का वरती गेली तर मार्केट्स घसरत होती म्हणून परत ती वरती गेली. मार्केट्स का घसरतात, कारण मार्केट्स वरती जातात तर मार्केट्स परत करेक्ट होतात. हे एक कारण आपण म्हणू शकतो. दुसरं कारण म्हणजे कुठेतरी जागतिक बाजारामधली जी उसळी होती तेजी परत आपल्याला येताना दिसत होती. ते एक कारण आहे त्याचं नक्कीच. आणि तिमाही निकाल जे कंपन्यांचे आले ते त्या अंशी म्हणजे बऱ्याच प्रमाणात समाधानकारक असे येताना आपल्याला दिसले. आणि ही 2 प्रामुख्यानं कारणं आपल्याला बघायला मिळत होती गेल्या काही दिवसात. आणि आता आपण बघतोय की अनलॉक, जसं तू मगाशी म्हणाला, अनलॉक होत असल्यामुळे कुठेतरी आपल्याला दिसतंय की अनलॉक होत असल्यामुळे आपल्याला दिसतंय की कुठेतरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे म्हणा किंवा अर्थव्यवस्था पूर्वपदावरती येताना आपल्याला दिसते आहे. आणि ह्याचा जो अंदाज आहे, आणि नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की स्टॉक मार्केटचे फॉरवर्ड लुकिंग असतात, म्हणजे पुढे काय होणार आहे हे बघत असतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला दिसतंय की मार्केट्स अजूनही उसळी घेताना आपल्याला दिसत आहेत. असं होऊ शकेल की पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात अर्थव्यवस्था पूर्णतः पूर्वपदावर येईल. आणि आपण बघतो आत्ता की हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, तुम्ही जे काही म्हणाल, फ्लाईट्स, ट्रेन्स सगळे पूर्णतः फुल जात आहेत. म्हणजे त्याचं नक्कीच आपण म्हणू शकतो की कुठेतरी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येते. असं होईल पुढचे 3 महिने, 6 महिने इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या रीतीने चालत राहील. मात्र तरी देखील असं होऊ शकतं की मार्केट्स नाही चालणार, कारण मार्केट्सने कुठेतरी ऑलरेडी हे डिस्काउंट करताना आपण बघितलेलं आहे. फार महत्त्वाचा मुद्दा सरांनी इकडे मांडलेला आणि आपल्याला प्रश्न देखील यायला लागलेले, तर ते आपण घेऊया. सन काळे असं विचारतायत की झालेला फायदा लोक आता मग काढून घ्यायला लागलेत का. नाईक सर, तुमचं ऑब्झर्वेशन काय? नाही, अजून तरी आपल्याला तसं दिसत नाही आहे. आणि एक 2 प्रकारचे गट आत्ता सध्या आम्ही बघतो मार्केट्समध्ये. एक पहिला जो गट आहे तो आहे की जो आधीपासून गुंतवणूक करून ठेवली होती त्यांनी, आणि त्यांना कुठेतरी आता प्रॉफिट्स होताना आपल्याला दिसत आहेत, तर ते पैसे थोड्याफार प्रमाणात का होईना काढून घेत आहेत.
मात्र दुसरा जो प्रामुख्याचा गट आहे तो त्यामध्ये देखील दोन भाग आहेत. त्यांनी गुंतवणूक नाही केली गेल्या काही महिन्याभरात किंवा वर्षभरात. करोनानंतर अनिश्चिततेमुळे ते बाजूला साईडलाईनला राहिले. आता त्यांना दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे घसरते व्याजदर, त्यामुळे ऑप्शन्स गुंतवणुकीचे कमी दिसत आहेत. दुसरं, गेल्या काही दिवसांमध्ये मार्केट्स वरती गेल्यामुळे त्यांना असं वाटतं की मार्केट्समध्ये रिटर्न्स येतील. सो हा गट जो आहे हा परत येत्या गुंतवणुकीकडे वळताना, शेअर बाजाराकडे वळताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे नेट जर आपण बघितलं तर बाजारामध्ये घरगुती गुंतवणूकदारांचे जास्त पैसे येत आहेत काढून घेणाऱ्यांपेक्षा. बरोबर. आपल्याला आणखी काही प्रश्न यायला लागलेले आहेत, तर ते प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न रवींद्र भोजने असं विचारतायत की मार्केट चांगला परफॉर्म करत असताना इज इट अ राईट टाइम टू रिडीम म्युच्युअल फंड अँड बुक प्रॉफिट? तुमचं काय म्हणणं आहे? ॲब्सोल्युटली. जर तुमचे गोल्स अचीव्ह झाले आहेत किंवा पुढच्या 2 वर्षभरामध्ये तुम्हाला जे काही पैसे लागणार आहेत, वर्षभरामध्ये किंवा 1.5 वर्षभरामध्ये, ते तुम्ही नक्कीच काढून घेऊ शकता आत्ता. जर तुम्ही जर तुमच्या गुंतवणुकीला 4-5 वर्ष झाली असतील म्युच्युअल फंड्सच्या, तर तुम्ही नक्कीच ते पैसे आता काढून घेऊ शकता. मात्र माझा हा सल्ला, ज्यांनी 4-5 वर्षापूर्वी गुंतवणूक केली आहे, ज्यांचे गोल्स पुढच्या वर्षभरामध्ये किंवा वर्षभरात तुम्हाला काही पैशाची गरज लागणार आहे आणि तुम्ही हेच पैसे काढून घेणार आहात, तर नक्कीच तुम्ही त्यातनं थोडे पैसे काढून घेऊ शकता. बरोबर. आणखीही काही मुद्दे आपल्याला बघायचे आहेत, पण आपण एक ग्राफिक, इंटरेस्टिंग ग्राफिक आहे ज्याच्याबद्दल आपल्याला सरांना विचारायचं आहे, ते ग्राफिक आपण बघूया. खास करून गेल्या शुक्रवारच्या आसपास ज्या घडामोडी घडलेल्या होत्या त्या पार्श्वभूमीवरचं एक ग्राफिक आहे. शेअर बाजारामध्ये चढ उतार आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जरी मार्केट 60,000च्या आसपास सध्या असलं तरी काय गोष्टी घडतायत? अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची चिन्ह आपल्याला बघायला मिळत आहेत. शुक्रवारी शेअर बाजारात 767ने उसळी घेतली. म्हणजे आधी 59,000च्या आसपास गेलेला बाजार, मग नंतर पुढे पुन्हा एकदा गेला. जागतिक बाजारातल्या तेजीचा याच्यावर किती परिणाम झालेला आहे हा फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. कंपन्यांचे समाधानकारक निकाल याच्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत, किती याच्यावर इम्पॅक्ट करतात, हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची चिन्ह येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळू शकतात का, आपण निखिल नाईक सरांना विचारूया. सर, गेला शुक्रवार खास करून ही आकडेवारी जी आपण बघितली, किती इम्पॅक्ट होऊ शकतोय? नाही, अश्विन, जसं मी मगाशी म्हटलं की कुठेतरी आपण हे अपेक्षित देखील आहे. दुसरं आपण जे बघतो आहोत की अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्यामुळे सगळ्यांना असं वाटलं होतं की कोरोनामधनं आपण परत बाहेर येताना खूप मोठ्या प्रमाणावरती बॅड डेट्स, म्हणजे लोन्स खराब होतील किंवा लोक पैसे देऊ नाही शकणार, व्यवसाय जे करतात त्यांची थकीत कर्ज वाढतील, हे सगळं काही झालेलं नाही बघितलं आपण. हा एक महत्त्वाचा भाग. आणि दुसरा, आणि मी जेवढ्या बिझनेस ओनर्सना किंवा बिझनेस ओनर्सना विचारतो, व्यावसायिकांना, की तुमचे किती पैसे थकीत राहिलेत, तर त्यांनी सांगितलं असं की जे त्यांनी एक्सपेक्ट केले होते त्याच्यापेक्षा फार कमी प्रमाणावरती ती थकबाकी त्यांची झालेली आहे. सो हा जो इम्पॅक्ट आपण कुठेतरी करोनाचा थोडासा बाजाराने किंवा आपण सगळ्यांनी जास्त अपेक्षित केला होता, त्यापेक्षा कमी इम्पॅक्ट आपल्याला होताना दिसतोय. कंपन्यांचे रिझल्ट्स, कारण म्हणजे इतकी वर्ष आपण, म्हणजे 1.5 वर्ष सगळे घरी होते, सडनली रिव्हेंज बाईंग ज्याला म्हणतात, की आता परत शॉपिंग सुरू झालंय, खरेदी सुरू झाली, बाहेर फिरणं सुरू झाले, त्यामुळे कंपन्यांचे अपेक्षित निकाल बेटर व्हायला सुरुवात झाली. बरोबर. आणखी काही प्रश्न आपल्याला सर येत आहेत. राहुल भदाणे पाटील असं विचारतायत की ग्लोबल फंडमध्ये गुंतवणूक योग्य आहे का, त्यांचा हा प्रश्न आहे. त्यासोबतच निरंजन पाटील देखील प्रश्न विचारतायत की ख्रिसमस येऊ घातलेला येणाऱ्या काळामध्ये तर काय ट्रेंड आपल्याला बघायला मिळू शकतो. 2 प्रश्न आपल्याला आहेत. राहुल पाटील विचारतात ग्लोबल फंडचा प्रश्न. नक्कीच ग्लोबल फंड एक तुमच्या पोर्टफोलिओचा पार्ट बनू शकतात, पण माझं असं मत आहे की सर्वप्रथम तुमचा कोर पोर्टफोलिओ तुम्ही तयार करून ठेवला पाहिजे. म्हणजे तुमचा जर कोर पोर्टफोलिओ 80% पैसे हे घरगुती इक्विटीमध्ये राहिले पाहिजेत. आय नो की गेल्या काही काळामध्ये परदेशी बाजार आकर्षित करतायत. US जर तुम्ही बघितलं 8-10 वर्षाचं बुलरन आपण बघितलं, 8-10 वर्षाची तेजी आपण बघितली आहे. त्यामुळे नक्कीच त्याच्याकडे दुर्लक्ष करणं थोडंसं कठीण वाटतं, की आपल्याला वाटतं की गुगल आहे किंवा ॲमेझॉन आहे, अशा कंपनीज आपण कशा विकत घेऊ शकतो, तर ते US बाजारातनं घेऊ शकतो. मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की 2 गोष्टी, एक गेल्या 8-10 वर्षाची तेजी, दुसरं म्हणजे आपल्याला त्या मार्केट्सबद्दल किती आपण ट्रॅक करू शकतो. त्यामुळे मी असं नेहमी सांगतो की 10 ते 15% गुंतवणूक तुम्ही तुमच्या कोर पोर्टफोलिओच्या परदेशी बाजारांमध्ये करू शकता, पण त्याच्या पुढे करण्यासाठी तुम्हाला थोडं जास्त स्किल असणं आवश्यक आहे, थोडं जास्त. आणि केवळ रिटर्न्स हे एक फॅक्टर होऊ शकत नाही तुमचं गुंतवणुकीचं डिसिजन घेण्यासाठी. दुसरा प्रश्न आपला अश्विन होता तो दुसरा प्रश्न निरंजन पाटील विचारत होते
त्यांचा असा प्रश्न होता की ख्रिसमस जवळ येतोय तर म्हणजे इयर एंड थोडक्यात, तर इयर एंडच्या बॅकग्राऊंडला काय ट्रेंड बघायला मिळेल? राईट राईट. नाही दरवेळेला असं म्हटलं जातं आणि मी ही बऱ्याच वर्षापासून ही चर्चा नेहमी चालते की क्रिसमसच्या आसपास परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेतात शेअर बाजारातनं, घरी घेऊन जातात आणि मग परत जानेवारी नंतर ते विचार करतात आता ह्या वर्षाची स्ट्रॅटेजी कुठल्या शेअर बाजारात गुंतवायचं. ही चर्चा नेहमी मी ऐकतो. मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण FPI जे म्हणतो ते साधारणतः 10,000हून अधिक FPI सध्या शेअर बाजारात, भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करतायत. त्यामुळे सगळेच्या सगळे एकाच वेळेला पैसे काढून घेऊन जातील असं मानणं थोडंसं चुकीचं असतं. सगळेच्या सगळे पैसे एकत्रच घेऊन येतील हे देखील मानणं थोडंसं चुकीचं असू शकतं. त्याच्यात बरेच प्रश्न आहेत, त्यात प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडतोय. आपल्या फेसबुक पेजवर राहुल भदाने पाटील आपल्यासोबत आहेत. सर, ते असं विचारतात, अमेरिकेतील वाढत्या महागाईचा भारतीय शेअर बाजारावर काही इम्पॅक्ट होईल का? नक्कीच होईल. कधी ना कधी तरी होणार आहे. आता एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी तेजी, ज्याला घोर तेजी आपण म्हणू शकतो, ती थँक्स टू लोअर इंटरेस्ट रेट्स असल्यामुळे देखील आहे. तर ज्या वेळेला हे इंटरेस्ट रेट्स रिव्हर्स होतील तेव्हा आपल्याला नक्कीच त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसेल. मात्र एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे तेवढ्या प्रमाणामध्ये पैसे प्रिंट नाही केले गेले जेवढे अमेरिकेमध्ये केले. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्याला शॉर्ट टर्म नक्की होईल, पण लॉंग टर्ममध्ये तेवढा होईल की नाही आपल्याला बघावं लागेल. दुसरा एक प्रश्न सागर गांधी यांचा आहे. ते विचारतात, आपण कुठल्या स्तरापर्यंत करेक्शन अपेक्षित करू शकतो जर झालंच तर? कारण रोज नवीन नवीन हाय पॉईंट आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यामुळे नेमकं काय करायचं, पोझिशन घ्यायला भीती वाटते. पीटर लिंच यांनी म्हटलं आहे की शेअर बाजारामध्ये नुकसान ज्यांचं ॲक्च्युअल नुकसानापेक्षा करेक्शनची वाट बघत राहिल्यांचं नुकसान जास्त होतं आणि पीपल हॅव लॉस्ट मोर मनी फॉर वेटिंग फॉर करेक्शन. सो माझं असं मत आहे की तुमचं 5 वर्षाचं 7 वर्षाचं टाईम होरायझन आहे. तुम्ही चांगले बिझनेसेस आयडेंटिफाय करा, चांगल्या कंपनीज आयडेंटिफाय करा आणि गुंतवणूक करा. कदाचित असं होईल की 4 वर्षात तुमचे पैसे बनतील, 5 वर्षात बनतील, 8 वर्षात बनतील. हा पेशन्सचा गेम आहे. हे जर तुम्ही पेशन्स दाखवले तर तुम्हाला पोझिशन घ्यायला काहीच हरकत नाही आजच्या काळात देखील. करेक्शनची वाट बघत राहिल्यामुळे मी कितीतरी जणांना ओळखतो ज्यांनी 40,000पासून ते करेक्शनची वाट बघतायत आणि आज तुम्ही बघता की 60,000ला आपण आलो आहोत आणि अजूनही करेक्शनची वाटच बघत बघत राहून निराशा होते. खरं आहे. राजेंद्र रानडे असं विचारतात, पुढच्या 5 वर्षाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर गुंतवणुकीकरता कोणते सेक्टर फोकस करावे? राजेंद्रजी, मी नेहमी म्हणतो की चांगल्या कंपनीज आयडेंटिफाय करा, वेगवेगळ्या सेक्टरमधले लीडरशिप आयडेंटिफाय करा. आणि भारतामध्ये खूप सोपं आहे तसं बघितलं तर. कारण जर तुम्ही बघितलं नंबर 1 आणि नंबर 2 कंपन्या हा 50-60% बिझनेस किंवा काय म्हणतात मार्केट शेअर कवर करतात. म्हणजे जर तुम्ही कुठचाही ब्रँड, आणि मला ब्रँडची नावं घ्यायला आवडत नाही कारण मग त्या स्टॉक टिप्स असं वाटतात, पण तुम्ही कुठचंही सेक्टर घ्या तर स्टील कंपनी घ्या तर 4-5 कंपनीज आहेत, सिमेंट कंपनी घ्या 4-5 कंपनीज आहेत, FMCG कंपनीज घ्या तर 2-3 कंपनीज आहेत ज्या पूर्ण मार्केट कवर करतात. तुम्ही जर ह्या कंपनीजमध्ये राहिलात आणि पेशन्स राहिले पाहिजेत. मी परत म्हणेन आजच्या घडीला मार्केट्स वरती गेलेत, कदाचित तुमचे रिटर्न 6 ते 8 वर्षाचा कालावधी देखील जाऊ शकतो तुम्हाला रिटर्न्स येण्यासाठी. सो आयडेंटिफाय गुड कंपनीज रादर दॅन सेक्टर्स. श्रेयस असं विचारतात की बँकिंग स्टॉक सेफ आहेत का? आपण म्हणजे बँकिंगमध्ये आपल्याला बऱ्याचदा असं सगळ्यांना वाटलं होतं आणि मी मगाशी देखील म्हटलं की NPAs खूप जास्त होतील असं सगळ्यांना वाटलं होतं, पण तसं होताना दिसलं नाही. आणि त्यामुळेच कुठेतरी, आणि दुसरं एक आपण बघतो की भारतातली बँकिंग व्यवस्था तशी चांगलं आपले रेग्युलेटर RBI असल्यामुळे ती खूप स्ट्रॉंग आहे. दुसरं, बऱ्याच प्रमाणात ते टेक्नॉलॉजी देखील अडॉप्ट करत आहेत. तर ते सेफ आहेत की नाही? नक्कीच आहेत. परत मी म्हणेन चांगल्या कंपनीज आयडेंटिफाय करा, चांगली मॅनेजमेंट आयडेंटिफाय करा. शेअर प्राइसेस वरतीच खालती होऊ शकतील, पण नक्कीच त्याच्यामध्ये म्हणजे ज्या प्रकारची रिस्क आपण कोविडच्या दरम्यान इमॅजिन केली होती तशी नाही. आणखी एक प्रश्न राजेंद्र यांचा, रिटेल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक म्युच्युअल फंडच्या वाढत्या प्रभावानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशनलची मार्केट्स इन्फ्लुएन्स करायची मक्तेदारी ही कमी होईल का? तुमचं ऑब्झर्वेशन काय? चांगला प्रश्न आहे हा खूप, आणि होताना आपल्याला दिसतंय. पण बऱ्याचदा असं होतं की एक लक्षात घेतलं पाहिजे की आपली ओव्हरऑल साईज मार्केटची जी आहे ना ती फार छोटी आहे जागतिक बाजारपेठेपेक्षा. त्यामुळे उद्या जर खूप मोठ्या प्रमाणावर परत पैसे यायला लागले आपल्याकडे सातत्याने तर ते इम्पॅक्ट करू शकतात. आणि ते आपण ऑफकोर्स एक कॉमन इन्व्हेस्टर्सची जी सध्याची जी आणि ते आपण अमेरिकेत देखील बघतो. गेमस्टॉप म्हणून एका कंपनीला रिटेल इन्व्हेस्टर्सनी हेज फंड्सच्या अगेन्स्ट उभे राहिले.
तर कॉमन इन्व्हेस्टर्सची ताकद जी आहे आता म्हणजे ती अंडर एस्टिमेट करण्यासारखी नाही आहे, हे मात्र नक्कीच खरं आहे. ती मक्तेदारी थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होताना आपण, डिपेंडन्स कमी होताना आपण नक्कीच बघतो. खरं म्हणजे खूप प्रश्न येत आहेत आपल्याला, पण आता वेळ संपत आल्यामुळे आपल्याला इकडे थांबावं लागेल. एक फायनल मी सरांना एक कमेंट घेणार आहे सरांकडनं, की आता जसं आपण बघतोय की 60,000च्या आसपासचा बाजार आणि अजून 1.5 महिना, जसं मी म्हणतोय की वर्ष संपायला बाकी, तर कोणत्या 3 मुद्द्यांवर आता 1.5 महिन्यात फोकस करावा गुंतवणूकदार? माझं असं म्हणणं राहील अश्विन, 1.5 महिन्याचा जो फोकस आहे तो 1.5 महिन्यापासून आपण 10 वर्ष 12 वर्षासाठी केला पाहिजे. जर आपण PPF मध्ये 15 वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो तर शेअर बाजारात का नाही करू शकत. दुसरं मी सांगेन की IPOs जे येत आहेत त्यामध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. सगळेच IPOs चांगल्या प्रमाणात लिस्ट होताना दिसत आहेत. त्याचा अर्थ असा नसतो की सगळेच IPOs तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर गेन्स देतील. काळजीपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे. तिसरं, आपण बघतो की डे ट्रेडिंगचं प्रस्थ वाढत आहे, क्रिप्टोकरन्सीचं प्रस्थ वाढत आहे. हे सगळे ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट्स आहेत. म्हणजे तुमचं छोटं मोठा पोर्शन तुम्ही ठेवू शकता, पण नॉट सगळे पैसे तुमचं त्यामध्ये गुंतवणं योग्य नाही. ह्या 3-4 गोष्टींचा मला वाटतं नक्कीच विचार करायला पाहिजे. खरं आहे. त्यामुळे जसं सरांनी सांगितलं की खूप सर्वसमावेशक विचार, आणि जेव्हा खास करून जेव्हा मार्केट हाय पॉईंटवर चाललंय तेव्हा देखील गाफील न राहता या सगळ्या बाजूने विचार करूनच आपल्याला पुढे पावलं टाकायला लागतील. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल, आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांचे देखील आभार ज्यांनी आपल्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारले. किंवा पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडे थांबतो, एक छोटासा ब्रेक. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.